नवीन लग्न झालेलं होतं, पहिलाच दिवस होता आणि सगळे गावाकडची मंडळी ह्यांच्या दुसऱ्या लांबच्या रूममध्ये बसलेले होते. घरात मी आणि किशोरच होता. तर मी ह्याला आवाज दिला, किसू. लोगे जळखी घटिया नननबाई धावत आली, मला संस्कार शिकवायला लागली. मला बोलते, 4 चौघात आहे ना, तू त्याला किसू किशोर आवाज नाही द्यायचा सगळ्यांसमोर. हा, मी तिथे नवीन होती म्हणून मी हिला काहीच नाही बोलली. अगं हलकटे, आम्ही दोघंच होते, कुठे कोणाच्या तुमच्या गाववाल्यांसमोर काहीच मी त्याला किशोर किंवा किसू बोलली नाहीये. बोलली का रे? काय पण खोटी, एवढी खोटी बोलते ना नालाय. म्हणजे तिला बहानाच पाहिजे होता मला काहीतरी टोकण्याचा. अरे बोललो तर बोललो, आपण काय गावामध्ये शहरामध्ये असं चालतं. आणि तुमच्या मुलाला सांगा ना, त्यालाच अहो वगैरे केलेलं आवडत नाही. त्यांनीच मला सांगितलं, मी फर्स्ट टाइम त्याला अहो बोलली तर हसायला लागला. हा मला बोलते नावानेच आवाज दे. तरी पण मी याला सांगितलेलं, तुला आवडत नसेल तरी 4 चौघ माणसं असतात, मान द्यायला लागतो. त्यांच्यासमोर बरं नाही वाटत, त्यांच्यासमोर तुला मी अहोच बोलत जाईल. पण आपल्या एकट्यामध्ये मी तुला किसूच बोलीन. आणि घरात तेव्हा हॉलमध्ये कोणच नव्हतं, आम्ही दोघेच होते, तर किसू बोललं तरी तिला प्रॉब्लेम. हा, लुख्खी झाली. हा, तू लुख्खी ननन आणि तू सासू लुख्खी. तुम्ही तुमच्या नवऱ्याला काही आवाज देतात, काही बोलतात ते चालतं. मी माझ्या नवऱ्याला काहीच शॉर्टकटमध्ये आवाज द्यायचा नाही. तुम्ही जे पण करतील लुख्ख्या ते सर्व बरोबर, आम्ही करतात ते रॉंग. हा घटिया. किसू किशोर किशोर किसू, मला खूप आवडतो किसू तू. दोघी गधड्या स्वतःच्या लाईफमध्ये कोणाला इंटरफेअर करून नाही देत आणि आमच्या जवानीत आम्हाला इंटरफेअर करतात. फुटा.